इर्मयाचं पुस्तक अध्याय 29 वचन 12 पासून वाचतो. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. तुम्ही जेव्हा प्रार्थना करत असता तेव्हा त्याप्रमाणे होण्याची आशा असेल तर पूर्ण जीवे भावे प्रार्थना करत जा. कशी प्रार्थना करायची? पूर्ण मनापासून प्रार्थना करायची असते. तुमच्यापैकी काही लोक बोलतात, ब्रदर, प्रार्थना करायला सुरुवात केली ना लगेच झोप येऊ लागते. प्रार्थना कशी करायची असते? मनापासून. कशी करायची? पूर्ण जीवे भावे. पिक्चर पाहत असताना झोप येत नाही, सिरियल पाहत असताना झोप येत नाही, गाणे ऐकत असताना झोप येत नाही, मोबाईलवर बोलत असताना झोप येणार नाही. जरा विचार करून पहा, जर प्रार्थना करायचा असा विचार केल्याबरोबर झोप लागायला सुरुवात होते. लगेच हातपाय सुस्त पडायला लागतात. का बरं पडतात? कारण प्रार्थनेमध्ये कोणता इंटरेस्ट नसतो. लहान मुलांना खेळणं बागडणं आवडतं. गेम म्हटलं तर त्यांना फार आवडतात. त्यात त्यांना फार इंटरेस्ट असतो. अरे ब्रेकफास्ट कर ना, नको, त्यात आवडच नसते. अरे इकडे ये, जेवण कर, नको, मला येतच नाही. अरे संध्याकाळ झाली, घरात ये, नको, खेळतच राहणार. त्यामध्ये त्यांना एवढा इंटरेस्ट का असतो? गेम म्हटल्यावर त्यांना इंटरेस्ट येतो. तुम्हाला जे काही पाहिजे असतं ते मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत करता. भले कितीही कष्ट करावे लागले तरी देखील बऱ्याच लोकांसाठी गुडघे टेकण्यासाठी अडचण वाटत असते. प्रार्थना करण्यासाठी कठीण जात असतं. विनवणी करणं त्यांना अवघड वाटत असतं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जर पूर्ण जीवे भावे माझा शोध कराल तर मी तुम्हास पावेल. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही यामागचं कारण काय आहे? कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये तुमचं पूर्ण हृदय जुडलेलं नसतं. जे मागत असतात ते पूर्ण मनापासून मागत नाही. एक भाऊ मरण पावला होता. ते घर दुःखामधून चाललेलं होतं. त्या कुटुंबातील त्यांचा भाऊ मेलेला होता. त्यांनी येशूला बातमी पाठवली, पण तो आला नाही. तो मरण पावल्यानंतर 4 दिवसांनी येशू ख्रिस्त बेथानीस आला. तेव्हा त्याची बहीण मार्था धावत धावत गेली, येशू, हे प्रभूजी, जर तुम्ही इथे असता तर माझा भाऊ आज मेला नसता. आमचा जो भाऊ आहे तो मरण पावला नसता. येशूने तिला काय म्हटलं? मार्था, तुझा भाऊ मरण पावला आहे, परंतु तो पुन्हा उठेल. खूप चांगली गोष्ट तो बोललेला आहे. अध्याय 11 मध्ये पाहूया. येशूने तिला म्हटलं, तुझा भाऊ पुन्हा उठेल, असं तो बोलला. अगं, तुझा भाऊ पुन्हा उठणार आहे, परंतु तिला काही आनंद नव्हता. तुझा भाऊ पुन्हा उठेल असं तो म्हटल्यावर ती काय बोलली? तो शेवटल्या म्हणजे पुनरुत्थान दिवशी, द डे ऑफ रिझरेक्शन, तो पुन्हा उठेल हे मला माहीत आहे. पुनरुत्थान काय आहे? माझा भाऊ जिवंत होईल, तो पुन्हा जिवंत होईल. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन तर मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हे तू खरे मानतेस काय? असं तो बोलल्यावर तू खरे मानतेस काय, विश्वास ठेवते का असं विचारलं. तेव्हा ती बोलली की हो प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे. येशूने काय म्हटलं? तुझा भाऊ मरण पावला आहे, तो पुन्हा उठेल असा विश्वास ठेवतेस का असं विचारलं. तेव्हा ती बोलली, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा हा विश्वास मी ठेवते. येणारा ख्रिस्त काय, तो आलाच आहे. जास्तीचा शहाणपणा. अडचणीमधून चाललेले आहे, दुःखातून चाललेले आहे, त्यांच्या घरामध्ये मरण आलेलं आहे. वाचविणारा, तारण देणारा येशू जेव्हा तिच्याजवळ आला तेव्हा तिला मागायलाही जमलं नाही. त्याच्याकडे प्रार्थना करणं जमलं नाही. ती खूप बोलत राहिली येशूच्या समोर उभे राहून. बरेच लोक देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन खूप बोलत असतात. थोडं बोललं तरी पुरेसं असतं. ते बोलत असतात, प्रभू, प्रभू परमेश्वरा, प्रभू. प्रार्थना करत असताना बोलत असतात, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशीच त्यांची प्रार्थना असते. प्रार्थना करायला सांगितलं तर हालेलुया, 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 स्तुती, 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 हालेलुया, 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 स्तुती, 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 स्तुती,
स्तुती 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 सुस्ती 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 सुस्ती. कुठून कुठं पोहोचले? स्तोत्रातल्या स्तुतीमधून सुस्ती. सुस्ती झाली. प्रार्थना कुठे गेली? सुस्तीत गेली. मार्थेची सुस्ती. घरामध्ये अडचण आहे, संकट आहे, त्रास आहे, दुःख आहे. समाधान देणारा येशू तिथे आला तर तिची सुस्ती. तुझा भाऊ पुन्हा उठेल. मला माहित आहे देवा, पुनरुत्थानाच्या दिवशी तो उठणार आहे. ते पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, मेला असला तरी जगेल. हे तू खरे मानतेस का? खरे मानते, विश्वास ठेवते देवा. देवाचा पुत्र, येणारा ख्रिस्त तू आहेस. हे सगळं काय आहे? गॉसिप आहेत. आपलं संकट त्याला सांगणं तिला जमलं नाही. तिथून ती निघून जाऊन तिने मरियेला सांगितलं की येशू ख्रिस्त आलेला आहे. तेव्हा ती धावत धावत त्याच्या जवळ पोहोचली आणि तिने येण्यासाठी उशीर नाही लावला. आल्याबरोबर ती जाऊन त्याच्या पाया पडली व तिथे ती अश्रू ढाळू लागली. जेव्हा आपल्यावर एखादं संकट आलेलं असतं आणि जर पूर्ण मनापासून एखाद्यावर तुमचा भरोसा असेल, मनापासून जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असला, तर त्याच्याकडे जाऊन अश्रू ढाळून तुम्ही त्याला सर्व काही सांगता, रडू लागता. असं का असतं? कारण त्या व्यक्तीवर तुमचं फार प्रेम असतं, तुमचा त्यांच्यावर भरोसा असतो, विश्वास असतो, प्रेम असतो. यामुळे तुमच्या जीवनात काही संकट आलं तर तुम्ही पूर्ण मनापासून त्यांना सांगता. या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. मरिया, तिचा मनापासून विश्वास होता, पूर्ण मनापासून तिचा त्याच्यावर विश्वास होता, मनापासून तिची त्याच्यावर प्रीती होती आणि पूर्ण हृदयाने ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या पाया पडून बोलू लागली, प्रभूजी, जर आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता, तो जिवंत असता. आणि ती रडू लागली. पूर्ण हृदयापासून तिने तिची समस्या, तिचं दुःख येशूच्या पाया पडून त्याला तिने सांगितलं. जेव्हा ती रडत होती तेव्हा येशूला ते सहन झालं नाही आणि तो देखील रडू लागला. हा किती चांगला परमेश्वर आहे, तो किती चांगला प्रभू आहे. तिच्या अश्रूंकडे पाहून येशूचे देखील अश्रू वाहू लागले. रडतच त्याने तिला विचारलं, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? आम्ही त्याला पुरलेला आहे, तुम्ही कोठे पुरला आहे? त्या कबरेकडे जाऊन तो बोलला, लाजारा, बाहेर ये. जो मरण पावलेला होता, जो कुजत चालला होता, जो बांधलेला होता, तो लाजार झटकन उठून बाहेर आला. तो बाहेर आला. आपला परमेश्वर अशक्य ते शक्य करणारा आहे. हे तुमच्याद्वारे होऊ शकणार नाही. हे सर्वांसाठीच होत नाही, तर कोणासाठी? पूर्ण हृदयापासून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी. जेव्हा मार्था त्याच्याशी बोलली त्यावेळेला उत्तर मिळालं नाही, परंतु मरियेने अश्रू ढाळून ती येशू बरोबर बोलत होती. तेव्हा ते अद्भुत कार्य तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं. पूर्ण हृदयापासून तिने त्याच्याकडे प्रार्थना केली. केवळ जास्त बोलत जाऊ नका, वरून प्रार्थना करत जाऊ नका, वरपांगी प्रार्थना करू नका. पूर्ण हृदयापासून प्रार्थना करत जा. जर प्रार्थना केली तर परमेश्वराच्या हृदयाला कळवळा येईल अशी प्रार्थना करा. 5वी गोष्ट, चूक करणं हे मनुष्याकडून सहज होतं. मी असेल किंवा तुम्ही असाल, आपण सर्व असू शकतं की काही वेळांमध्ये आपण कधी जाणून बुजून चुका करतो. चूक घडल्यानंतर देवाच्या समोर येऊन आय एम सॉरी बोलताना आय एम सॉरी अशा प्रकारचा देखावा करू नका. फार इंग्लिश शब्द झाडत बसू नका. बायबल सांगतं की जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा काय केलं पाहिजे. चला, योनाचं पुस्तक अध्याय 3 मध्ये वचन 8 मध्ये बायबल काय सांगतं? आणि मनुष्याने देवाचा धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे फिरावे. खरा धावा करा, खरा पश्चाताप करा. हे काय आहे? पूर्ण हृदयापासून पश्चाताप करणं खरोखर काय असतं?
पूर्ण हृदयापासून क्षमा मागण्याचा अर्थ काय असतो? पूर्ण हृदयापासून प्रेम करणं, पूर्ण हृदयापासून प्रार्थना करणं, पूर्ण हृदयापासून विश्वास ठेवणं, भरोसा ठेवून पूर्ण हृदयापासून प्रार्थना करणं आणि पूर्ण हृदयापासून पश्चाताप करणं हे ते आहे. कित्येक वेळा आपण चुका करत असतो, भयंकर प्रकारच्या कधी चुका करतो, चुकीचे कृत्य करतो आणि मग देवाकडे येतो आणि बोलू लागतो, देवा मला क्षमा कर. पूर्ण हृदयापासून क्षमा मागणे म्हणजे काय? चला आपण ते पाहूया. पुन्हा इथे वचन 8 मध्ये, तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातांच्या जुलमापासून मागे फिरावे. देवाचा मोठ्याने धावा करा म्हणजे पूर्ण मनापासून, पूर्ण हृदयापासून त्यांनी पश्चाताप करावा. पूर्ण मनापासून पश्चाताप करणं हे काय आहे? बायबल सांगतं की आत्तापर्यंत आपण जे चुकीचे कामं, वाईट कृत्य करत आलेलो आहोत ते काय करायचे? सोडून द्यायचे आहेत. हाच तर पूर्ण हृदयापासून केलेला पश्चाताप आहे. जे पापी कृत्य तुम्ही करत आहात ते तुम्ही सोडून द्यायचं आहे. तुम्ही जे काही चुकीचे कृत्य करत आहात ते तुम्ही सोडून द्यायचे आहेत. ज्या पापमय सवयी तुम्ही तुमच्या शरीरात ठेवलेल्या आहेत त्या सवयींना सोडायचं आहे. जे पाप करत आहात ते सोडून न देता प्रभूकडे येऊन सॉरी असं बोलू नका. सॉरी असं बोलता, पुन्हा जे करायचं ते जाऊन करता, पुन्हा सॉरी. हे त्यांचं चरित्र आहे. परमेश्वर बोलतो तू सॉरी बोलत आहे आणि पुन्हा जाऊन तेच काम करत आहेस. तीच चूक करतोस आणि पुन्हा माझ्याकडे येऊन पुन्हा सॉरी बोलतोस. हे सर्व तुम्ही का करत असता माहितीये? तुम्हाला त्याची सवय झालेली आहे, यामुळे करता. पश्चाताप करा. जे काही पाप करत आहात त्यासाठी क्षमा मागा. जे काही पाप तुम्ही करत आहात त्यासाठी प्रभूच्या जवळ येऊन क्षमा प्राप्त करून घ्या. दुसरे लोक त्याविषयी बोलत होते. विधर्मी लोकांना हे समजत होतं की क्षमा मागणं म्हणजे काय असतं. आपण जे काही पाप करत आलेलो आहोत त्याची क्षमा प्राप्त करण्यासाठी एक कंडिशन आहे. तुम्ही निरंतर जे काही पाप करत आलेले आहात ते कंटिन्यू करत राहून दुःखामध्ये, अडचणीमध्ये, त्रासात देवाकडे याल व बोलाल, देवा मला क्षमा कर, मला या सर्व त्रासांपासून तू बाहेर काढ. आणि जशीच प्रार्थना संपते ते पाप करण्याचा विचार करू लागतात. हेच ना? मला या अडचणीमधून, संकटातून तू बाहेर काढ. आणि जसंच बाहेर पडतो तेच पापी कृत्य करायला लागतो. हो ना? आपल्यातील अनेक लोकांना अशीच समस्या असते. प्रार्थना करत असतात परंतु लगेच ते पापी कृत्य करतात. काय याला पश्चाताप म्हणत असतात का? बायबल आपल्याला सांगतं की आपण जे पाप आणि वाईट कृत्य करत आलेलो आहोत त्यासाठी पूर्ण हृदयापासून देवाकडे विनंती करा. चला आपण ते पाहूया. वचन 10, देवाने त्यांचे वर्तन पाहिले की निनवेचे लोक त्यांच्या कुमार्गापासून वळाले आहेत. पश्चातापाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाईट कुमार्गांना सोडून देणं. ज्याने तुमच्या आयुष्याची बर्बादी होत आहे, तुमच्या जीवनात संकट येत आहे, तुमचं अंतरून अशुद्ध होत आहे, ते तुम्ही सोडून द्यायचं आहे. त्या सर्व वाईट गोष्टींना तुम्हाला सोडायचं आहे. देवाने त्यांचे हे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत. हे देवाने पाहिले तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला त्याविषयी तो अनुताप पावला. देव त्यांच्यावरती जे अरिष्ट आणणार होता ते अरिष्ट त्याने आणलं नाही. त्याने त्यांना क्षमा करून टाकलं. मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन हे बोलणाऱ्या देवाने त्यांच्यावर अरिष्ट आणणं थांबून टाकलं. त्यांना क्षमा केलं. कधी क्षमा केली? ते जे चुकीचे कृत्य करत होते ते सर्व वाईट कृत्यांना त्यांनी सोडलं तेव्हा. दारू पिणं सोडणार नाही आणि बोलाल देवा क्षमा करतो, करणार नाही. लबाड बोलणं सोडणार नाही आणि बोलाल की देवा क्षमा करतो, करणार नाही. वाईट कृत्य सोडणार नाही आणि म्हणाल देवाकडे क्षमा मागल, तो करणार नाही. घाणेरडे पिक्चर पाहणं सोडणार नाही आणि म्हणाल क्षमा मागतो, तो ती करणार नाही. तुमचे जितकेही पापमय अवैध संबंध आहेत, पापमय नाते, जर ते तुम्ही सोडले नाही तर देव तुम्हाला क्षमा करणार नाही. जर तुमची इच्छा आहे की देवाने क्षमा करावी तर सर्वात अगोदर जे चुकीचे कृत्य आहेत, जे तुम्हाला माहीत आहेत ते करणं सोडून द्यायचं आहे.
तेव्हा देव तुम्हाला क्षमा करेल. पाचवी गोष्ट, जे काही काम तुम्हाला करायचं आहे पूर्ण मनापासून करत जा. पहिली गोष्ट, पूर्ण मनापासून आपल्या देवावर प्रीती करा. दुसरी गोष्ट, आपल्या पूर्ण मनापासून देवावरती विश्वास ठेवायचा. तिसरी गोष्ट, पूर्ण मनापासून देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत. चौथी गोष्ट, पूर्ण मनापासून प्रार्थना करायची आहे. पाचवी गोष्ट, पूर्ण हृदयापासून देवाकडे येऊन पश्चाताप करायचा आहे. पूर्ण हृदयापासून पश्चाताप करायचा आहे. पूर्ण हृदयापासून प्रार्थना करायची आहे. पूर्ण मनापासून विश्वास ठेवायचा आहे. पूर्ण मनापासून आज्ञा पाळायची आहे आणि पूर्ण मनापासून त्याच्यावर प्रेम करायचं आहे. हीच देवाला तुमच्याकडून इच्छा आहे. या सर्व 5 गोष्टी तुम्ही हृदयापासून कराल तर तुमच्या जीवनामध्ये जितक्याही अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होतील, पूर्ण होतील. यांचं आचरण करा. तुमच्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य करण्याची तुम्हाला सवय होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये जेही अशक्य वाटत आहे ते शक्य करायचं असेल तर या 5 गोष्टी आहेत, त्या तुम्ही पूर्ण हृदयापासून करा. आजच्या या दिवशी मी या सर्व 5ही गोष्टी पूर्ण हृदयापासून करू इच्छितो. यासाठी काय तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना कराल तर माझा परमेश्वर तुमच्या जीवनातील सर्व अशक्य गोष्टींना शक्य करेल. महान, पवित्र, प्रेमळ, दयाळू बापा, आम्ही पूर्ण मनापासून तुझ्यावर प्रेम करायचं आहे. आम्ही तर जगातील गोष्टींवर प्रेम करत असतो, वस्तूंवरती, वाहनांवरती, संपत्तीवर, स्त्रियांवर, पुरुषांवर, लोकांवरती, मित्रांवरती प्रेम करत आहोत. परंतु या जगामध्ये जे काही मनुष्याने निर्माण केलेलं आहे, जे माणसांनी बनवलेलं आहे, भले आम्ही त्या वस्तूंवर कितीही प्रेम केलं तरी त्या वस्तू आमच्याबरोबर जाणार नाही हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. देवा, तू सार्वकालिक आहेस आणि सार्वकालिक जीवनासाठी तू आम्हाला बनवलंस. आम्ही तुझ्यावर प्रेम करू शकू असं मन तू आम्हाला दयेने दे. जर आम्ही तुझ्यावर प्रेम करू लागलो तर तुला दुःखी करणार नाही. तुला आम्ही दुःख देऊ नये असं जीवन तू आम्हाला दे. अब्राहमाप्रमाणे प्रभू, ते भले कोणत्याही बाबतीमध्ये असो, आम्ही तुला होकार द्यावा व पूर्ण मनापासून आम्ही तुझ्यावर प्रेम करावं अशी कृपा तू कर. मरियेप्रमाणे पूर्ण मनापासून प्रार्थना करावी अशी कृपा तू आमच्यावर कर. तू आम्हाला विश्वास ठेवायला शिकव. निनवेच्या लोकांप्रमाणे जेही पाप आम्ही करत आलो ते कबूल करून व ते सोडून देऊन पूर्ण हृदयापासून पश्चाताप करून त्या दंडापासून वाचल्या जावं, यासाठी तू तुझी कृपा आम्हावरती कर. जे बहुमूल्य वचन आमच्यामध्ये पेरण्यात आलेलं आहे त्याला फळ येण्याची कृपा तू आमच्यावरती कर. ऐकलेल्या या अनमोल अशा संदेशाने आमच्या जीवनामध्ये फळ यावं अशी कृपा तू आमच्यावर कर बापा. तुझ्या नावाचं गौरव करून घे देवा. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा. आमेन.